सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात क्युमन क्लब समोर समायोजनाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलनास बसलेले 86 विशेष शिक्षक हे बोगस असल्याचा दावा करीत त्यांच्या सखोल चौकशीची मागणी आरपीआय आठवले गटाच्या मराठा तथा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी केली आहे। 86 पैकी एकही विशेष शिक्षक नाही, त्यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपये समायोजनाच्या नावाने संदीप निकम नामक गोळा करीत आहे। समायोजनाच्या या भ्रष्ट साखळीची सूत्रे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुबर यांच्या हाती असून यात अनेकांचा वाटा असणार आहे। यात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनीही हस्तक्षेप चालविलाय। या बोगस शिक्षकांसंदर्भात सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोर्टाच्या आदेशाला न जुमानता मनमानी पद्धतीने निर्णय घेतलाय। त्यामुळे अगोदर या 86 बोगस शिक्षकांची सखोल चौकशी करून प्रशासनाने सत्य जनतेसमोर आणावे असे आवाहनही पंकज साळुंखे यांनी केले। जागर जनस्थान करिता रूपक पिररी होईल। मी खऱ्या विशेष शिक्षकांच्या विरोधात अजिबात नाही, समायोजन झालं पाहिजे हे माझी सुद्धा इच्छा होती। आणि या प्रकरणात काम करणारा एक खरा व्यक्तिमत्व होतं म्हणजे कोंडिबा कंदे, त्याची सुद्धा इच्छा होती। त्याला प्रेमाने मी हनुमान म्हणायचो। तो आज या जगात नाही आहे, तो सुद्धा बिचारा मेला हा लढा देत असताना। तर खऱ्या शिक्षकांना न्याय हा मिळाला पाहिजे याच्यात मी सुद्धा आहे। खोटे जे लोक आहेत, संदीप निकम सारखे, पंकज चौधरी सारखे, सुरेंद्र सूर्यवंशी सारखे, यांच्या चौकशा, अरे मी सांगतो माझ्याकडे पुरावे त्यांचे, माझ्याकडे आहेत सगळे। त्याच्यामुळं खऱ्या लोकांना न्याय द्या, खोट्या लोकांच्या विरोधात मी आहे, मी राहील। आणि जर याच्यात कोणी जर जास्त मागे पुढे जर करून गलेलट्टपणा करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, पंकज साळुंखेशी गाठ आहे तुमची।